गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजचं एडिटोरियल आहे 15 जुलै डेट लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी ऑन इंडिया लुझिंग चहाबार प्रोजेक्ट. चहाबार प्रोजेक्ट जो आहे तो लॉस झालाय त्याच्याशी रिलेटेड हे एक आर्टिकल आहे. नेमकं काय आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. इट इज रिलेटेड टू इराण अँड इंडिया. एक डील झाली होती, त्या डीलशी रिलेटेड आहे. तो प्रोजेक्ट जो आहे तो इंडियाच्या हातातून गेलाय म्हणून त्याला लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, नेमकं काय आहे ते पुढे वाचल्यावर आपल्याला कळेल. India's loss in failing to develop the Chahabar port project in Iran might be China's gain. असं म्हटलं जात आहे की इंडिया आणि इराण यांच्यामध्ये इराणने असं सांगितलं की भारताकडनं डिले झाल्यामुळं भारताकडनं या प्रोजेक्ट बद्दल वेळोवेळी ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या, कळवण्यात आल्या, त्या खूप डिले होत आहेत आणि म्हणून हा प्रोजेक्ट आता आम्हीच करणार आणि म्हणून असं सांगून त्यांनी इंडियाकडनं तो प्रोजेक्ट जो आहे तो काढून घेतलाय. ठीक आहे, मग आता हा प्रोजेक्ट जसं की इंडियाचा हा लॉस आहे तर हा माइट बी असू शकतो की चायनाच गेन. यातून चायनाला सुद्धा फायदा होऊ शकतो. म्हणजेच काय, इराण इंडियाकडनं तो काढून घेऊन कुणाला देऊ शकतो, चायनाला. नेमकं काय आहे ते आपण वाचू, कळेल. राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ इट्स टेन्युअर, सुरुवातीपासून जर आपण बघितलं, द गव्हर्नमेंट हॅज अंडरलाईन द जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स इट अटॅचेस टू द चहाबार पोर्ट प्रोजेक्ट. मग जर सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर गव्हर्नमेंट हे काय करते, अंडरलाईन करते. अंडरलाईनचा इथं अर्थ आहे हायलाइट करते. द जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, जिओ स्ट्रॅटेजिक जमिनीशी रिलेटेड इम्पॉर्टन्स इट अटॅचेस टू द चहाबार पोर्ट प्रोजेक्ट. मग जर आपण बघितलं की सुरुवातीपासून गव्हर्नमेंट जे आहे ते काय करते, तर जमिनीशी रिलेटेड एक स्ट्रॅटेजी जी आहे किंवा एक प्लॅन जो आहे तो बनवला जातोय आणि त्या प्लॅनचा एक हिस्सा म्हणून चहाबार प्रोजेक्ट कडे जे आहे तर ते बघितलं जाते. चहाबार नावाचं एक पोर्ट आहे, त्या चहाबार पोर्ट जे आहे त्या पोर्ट वरती एक कन्स्ट्रक्शन जे आहे त्याचा एक तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट म्हणजे जिओ स्ट्रॅटेजिक. म्हणजेच काय, तर इंडियाला बऱ्याचशा देशांमध्ये जे तर जाण्यासाठी एक मार्ग मिळेल यासाठी ते बघितलं जात आहे. द प्रोजेक्ट डायडॅश इन 2003. द प्रोजेक्ट साइनड इन 2003 हॅज बीन अ सिम्बॉल. सँक्शन करणं म्हणजे कुणीतरी एकाने सँक्शन केलं, पण दोन कंट्रीज मधले म्हणून मग तिथं साइन. The project signed in 2003 has been a symbol of a traditionally important India-Iran ties. भारत आणि इराण यांच्यामधले जे टाय आहेत, यांच्यामधली जी आतापर्यंतचे संबंध आहे, त्या संबंधांबद्दल त्याचं प्रतीक म्हणून हा प्रोजेक्ट जो आहे तो काय करतोय, ते प्रतिकात्मक म्हणून तो दाखवतोय. ठीक आहे, सो इथे करेक्ट आन्सर असेल बी, साइनड. कनेक्टेड बाय सी लेन्स टू पोर्ट्स ऑन इंडिया वेस्ट कोस्ट. भारताची जी वेस्ट कोस्ट आहे, जी आपण पश्चिम आपल्या समुद्रावरती जे आहे तर त्या पश्चिमी समुद्राचे किनारे जे आहेत त्यांना सी लेन्स टू पोर्ट्स, त्यातल्या जे समुद्र किनाऱ्याच्या ज्या किनारपट्टी आहे त्या किनारपट्टी त्या पोर्टला जे ते कनेक्ट होतात. चाबहार would form the fulcrum of India's outreach to Russia and Central Asia. मग आपण जर बघितलं तर चाबहार काय करेल, फलक्रम बनल. फलक्रम म्हणजेच काय, इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. फलक्रम हा एखाद्या कंट्रीशी रिलेटेड एखादा पर्सन असू शकतो किंवा एखादी कंट्री असू शकते किंवा समवन और समथिंग, काही ना काहीतरी असं की जे काय करत आहे, खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करत आहे. ठीक आहे, सो कनेक्टेड बाय सी लेन्स टू पोर्ट्स, त्या सी पोर्ट्स जे आहे, जे चाबहार आहे त्याला इंडियाची बरीचशी पश्चिम किनारपट्टी जोडल्या जाते आणि त्यामुळं बऱ्याचशा रशिया किंवा सेंट्रल एशिया यांच्यासाठी आउटरीच म्हणजे पोहोचण्यासाठीचा मार्ग. डॅडॅश कनेक्टिव्हिटी, आता निश्चितच जर ते कनेक्ट झालं तर इन्क्रीज होणार आहे. मग इन्क्रीजिंग कनेक्टिव्हिटी, पण प्रॉब्लेम काय, इन्क्रीज करणं नंबर मध्ये असतं म्हणून मग एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी, एनहान्स करणं पण इन्क्रीजच असतं पण ते नंबर मध्ये नसतं, क्वांटिटी मध्ये आपण त्याला म्हणू शकतो. फ्रॅग्रन्स आहे, एखादा सुगंध आहे तर तो एनहान्स केला जातो न की तो इन्क्रीज केला जातो, म्हणून इथं एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी हा प्रॉपर वर्ड असेल, म्हणून सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, सो एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी, एनर्जी सप्लाईज ऍड ट्रेड. मग थोडक्यात बघा काय म्हटलं जातंय, जर सी लेन्स भारताच्या जर पश्चिमी किनारपट्टी आणि ते सगळं जर बघितलं तर चाबहार हा खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतो. कशामध्ये, रशिया आणि सेंट्रल एशियाला कनेक्ट करण्यासाठी, त्यांच्यातली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातली एनर्जी आणि ट्रेड, मार्केट आणि एनर्जी जी आहे याला सप्लाय करण्यासाठी जे तर तो महत्वाचा रोल प्ले करतो. कोण, चाबहार प्रोजेक्ट. ओके,
Given that Pakistan had blocked Indian aid to Afghanistan and all trade over land, Chabahar provided India an alternative to permanently bypass its troublesome neighbor. बघा काय म्हणताय, गिवन दॅट असं म्हटलं जातं की पाकिस्तानने काय केलेलं आहे, इंडियानी कोणतं पण अफगाणिस्तानला किंवा बाकीच्या ज्या देशांना जे आहे तर तिथनं जो जायचा रस्ता आहे तो काय केलाय पाकिस्ताननी ब्लॉक करून टाकलेला आहे. ऑल ट्रेड ओव्हर लँड चाबाहार प्रोव्हाइडेड इंडिया. मग चाबाहार प्रोजेक्ट काय करत होता, अफगाणिस्तान मध्ये आपली जी एंट्री आहे ती एंट्री बंद झाली आहे. मग ती एंट्री करण्यासाठी चाबाहार हा पोर्ट जो आहे तो काय करतोय, एक वेगळं अल्टरनेटिव्ह जे आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करतो टू परमनंटली बायपास इट्स ट्रबलसम नेबर. आपल्याला नेहमी त्रास देणारा जो पाकिस्तान आहे तो नेहमीच त्रास देतो, त्याच्यासाठी बायपास म्हणून एक नवीन रस्ता चाबाहार याच्यामुळे आपल्याला मिळणार होता. ओके. ऍज अ रिझल्ट द गव्हर्नमेंट फास्ट ट्रॅक प्लॅन्स फॉर द प्रोजेक्ट. आणि म्हणून काय केलं की गव्हर्नमेंटने जे आहे तर फास्ट ट्रॅक प्लॅन्स खूप फास्ट जे आहे ते पटपट डिसिजन घेतले आणि चांगले प्लॅन्स जे आहे ते बनवले फॉर द प्रोजेक्ट. अँड इन 2016 प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि 2016 मध्ये नरेंद्र मोदीजींनी डायडॅश इन तेहरान टू साइन. मोदी वॉज 16 मध्ये म्हणजे 2016 पास्ट मधला टेन्स म्हणून वॉज. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी वॉज इन तेहरान टू साइन अ trilateral trade and transit agreement with Iranian President Hassan Rouhani and Afghanistan President Ashraf Ghani. काय होतंय बघा आता, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे 2016 मध्ये जसं की हा आपल्याला परमनंट सोल्युशन मिळणार होतं. आपला जो प्रॉब्लेम आहे नेहमीचाच, आपल्याला नेहमीच पाकिस्तानकडनं जो त्रास होतो आणि त्यामुळे आपल्याला सेंट्रल एशियामध्ये जे ट्रेड करणं आपल्याला अवघड होतं, त्या देशांची कनेक्टिव्हिटी आपल्यापासून कमी होते आणि याला पर्याय म्हणून अफगाणिस्तान इराण मधला जो आपल्याला चाबाहार हा जो पोर्ट आहे त्या माध्यमातून एक नवीन रस्ता मिळणार होता. म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी काय केलं, 2016 मध्ये सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅक केल्या आणि सोबत 2016 मध्ये त्यांनी ते व्हिजिट केलं कुठं, तेहरानला, टू साइन अ ट्रायलॅटरल ट्रेड. ट्रायलॅटरल म्हणजेच काय, तीन देशांचा, तीन बाजूंचा ट्रेड अँड ट्रान्झिट अग्रीमेंट असतं. ज्यावेळेस एखाद्या कंट्री मधनं दुसरीकडे जायचंय किंवा एखाद्या स्टेट मधनं दुसऱ्या स्टेट मध्ये माल घेऊन जायचा आहे, ट्रेड अँड ट्रान्झिट या अग्रीमेंट, ट्रान्झिट मीन्स ट्रान्सपोर्ट आणि ट्रेड करणं म्हणजे सर्व्हिस किंवा गुड्स जे आहेत त्याची डिलिव्हरी देणं. सो याच्यासाठी एक अग्रीमेंट असतं. मग ते अग्रीमेंट नरेंद्रजी मोदी यांनी इराणियन प्रेसिडेंट आणि अफगाणिस्तान प्रेसिडेंट अशरफ घानी आणि हसन रुहानी यांच्या सोबत काय केलं होतं तर ते साइन केलं होतं, एक डील 2016 मध्ये. ओके, म्हणून इथं करेक्ट आन्सर असेल ए वॉज. अकॉर्डिंग टू द एमओयू. एमओयू काय असतं, मेमोरंडम ऑफ युनियन. एमओए एक असतं मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि एमओयू मेमोरंडम ऑफ युनियन. मग या युनियनच्या ह्याच्यानुसार, एमओयू नुसार, इंडिया वुड बी ग्रँटेड a 10-year dash to develop and operate 2 terminals and 5 berths. मग जर आपण बघितलं तर काय सांगितलं होतं, तीन देश एकत्र आले, अफगाणिस्तान, इराण आणि इंडिया. ह्यांनी काय केलं की अकॉर्डिंग टू द एमओयू, युनियन नुसार असं ठरलं. तो एमओयू जो होता एक सेट ऑफ रूल्स असतो, तो नेमकं त्याच्यात काय काय असणार आहे ते कंडिशन्स आणि टर्म्स सगळ्या. सो त्यानुसार असं म्हणण्यात आलं होतं की अकॉर्डिंग टू द एमओयू इंडिया वुड बी ग्रँटेड अ 10-year dash, 10 years लीज, बरोबर. मग 10 वर्ष जी आहे ती लीज असेल टू डेव्हलप अँड ऑपरेट 2 टर्मिनल्स. यातून काय केलं जाईल, 2 टर्मिनल बनवले जातील, 2 एंडला जे टर्मिनल्स आहेत ते, आणि 5 बर्थ मीन्स टप्पे. ऍक्सेस टू द चाबाहार फ्री ट्रेड झोन. यातून काय केलं जाईल तर 2 टर्मिनल मोठे आणि सोबत 5 टप्पे, 5 बर्थ त्याच्यामध्ये असतील. ऍक्सेस टू द चाबाहार फ्री ट्रेड झोन आणि त्या माध्यमातून फ्री ट्रेड झोन जो आहे तो चाबाहारचा तयार करण्यात येईल. अँड द ऑपॉर्च्युनिटी टू बिल्ड द 628 किलोमीटर रेल लाईन फ्रॉम चाबाहार टू जहेदान. आणि त्यासोबतच काय केलं जाईल, 628 किलोमीटरची एक तिथेच अजून एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. ती काय म्हणून, 628 किलोमीटरची रेल्वे लाईन जी आहे ती चाबाहार ते जहेदान या दोनला कनेक्ट करणारी जी आहे अशी 628 किलोमीटरची रेल्वे लाईन सुद्धा जी आहे ती बनवली जाणार, जस्ट अक्रॉस द बॉर्डर फ्रॉम अफगाणिस्तान. ठीक आहे. सो अफगाणिस्तानच्या बॉर्डर पर्यंत असा जवळपास 628 किलोमीटरचा रेल्वे लाईनचा जो पट्टा आहे तो सुद्धा काय केला जाईल, बनवला जाईल. मग थोडक्यात जर बघितलं तर यातून काय होतं, इंडिया काय करणार होतं, एकतर तो
मोठं जे टर्मिनल्स आहे, 2 टर्मिनल जे आहेत ते कनेक्ट करणार, सोबत तिथं 5 बर्थ तयार करणार आणि चाबहार फ्री ट्रेड झोन जो आहे तो तिथे तयार होईल. सोबत त्याला अफगाणिस्तानला फायदा काय मिळेल अजून, की एक रेल्वे लाईन जी आहे जहेदान, म्हणजे कुठपासनं, चाबहार पासनं तर जहेदान पर्यंत एवढी रेल्वे लाईन सुद्धा जी आहे ती काय होईल, त्यांना मिळेल. ठीक आहे, तर इथे करेक्ट आन्सर. त्यासाठी 10 वर्षाची लीज होती, 10 वर्ष त्या जागेवरती आपलं अस्तित्व राहील, 10 वर्षाची आपल्याला ती काय असेल वापरण्या जागा जी आहे ती वापरायला मिळेल. ओके, द गव्हर्नमेंट ऍक्टेड डॅश टू डेव्हलप चाबहार पोर्ट फॅसिलिटीज. ठीक आहे, मग आपण पहिलेच बघितलं फास्ट ट्रॅक म्हणजेच काय, क्विकली, इमिजिएटली, पण इमिजिएटली पेक्षा जास्त करेक्ट कोण असेल, क्विकली. मग गव्हर्नमेंटने काय केलं, ऍक्टेड क्विकली टू डेव्हलप चाबहार पोर्ट फॅसिलिटीज, सेंट एक्सपोर्ट्स टू अफगाणिस्तान इन 2018. मग गव्हर्नमेंटने जे आहे तर काय केलं, क्विकली ऍक्शन घेतल्या आणि लगेच काय केलं, टू डेव्हलप चाबहार पोर्ट फॅसिलिटीज, आणि त्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या एक्सपोर्ट केल्या कुठं, 2018 मध्ये अफगाणिस्तानला. अँड हॅज मूव्ड over 500,000 tons of cargo including grains and food supplies for Afghanistan again through the port. आणि गव्हर्नमेंटने काय केलं, याच्यावरती फास्टली ऍक्ट करून, पटपट ऍक्ट करून चाबहार पोर्टच्या ज्या फॅसिलिटीज आहे त्याच्यावरती काम केलं आणि जवळपास अफगाणिस्तानमध्ये 2018 मध्ये बरंच एक्सपोर्ट जे ते केलेलं आहे. अँड हॅज मूव्ड ओव्हर 500,000 tons ऑफ कार्गो शिपिंग जे असते त्या माध्यमातून जवळपास 500,000 म्हणजे एवढं टन जे ते बरेच धान्य असेल किंवा फूड असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या, पास केल्या, तिकडे एक्सपोर्ट केल्या. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर असेल इथे क्विकली. पुन्हा एकदा बघा, गव्हर्नमेंटला हा प्रोजेक्ट जो आहे तो गव्हर्नमेंटला पण फायदा होता आणि तिकडे पण फायदा आहे, म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, याच्यावर पटपट ऍक्शन घेतली आणि ज्या काही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या, तिकडे एक्सपोर्ट केल्या. जवळपास 500,000 tons ऑफ कार्गो इन grains and food supplies, ठीक, for the Afghanistan again through the पोर्टच्या माध्यमातून. However, the rail line has never took off. मग याचा अर्थ फास्ट प्रोसीड होणं. सो द रेल लाईन हॅज नेव्हर टेकन ऑफ फॉर अ नंबर ऑफ रिझन्स. पण जसं की ठरलं होतं, पोर्टचा तर वापर करायला सुरुवात झाली, पण रेल लाईन जी आहे, रेल्वे लाईन जी तयार करण्यात येणार होती त्याच्याबद्दल जर आपण बघितलं तर ती मात्र तेवढ्या तीव्रतेने झाली नाही. फॉर अ नंबर ऑफ रिझन्स, बऱ्याचशा कारणांमुळे. आता ते कारण काय काय ते पुढे आपण बघू. फॉर अ नंबर ऑफ रिझन्स, डिस्पाइट अ कमिटमेंट फ्रॉम स्टेट ओन इरकॉन टू अंडरटेक इट्स कन्स्ट्रक्शन ऍट अन एस्टिमेटेड $1,006 बिलियन. मग जसं की आपण बघितलं की इरकॉन नावाची जी कंट्री, आपल्या स्टेट ओन राज्याची जी कंपनी आहे, त्या कंपनीने जे ठरवलं होतं ते टेंडर जे आहे रेल्वे लाईन बनवण्याचं ते घेतलं होतं, टू अंडरटेक इट्स कन्स्ट्रक्शन ऍट अन एस्टिमेटेड $1.6 बिलियन, $1.6 बिलियन ते प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे ती एवढी होती आणि ते टेंडर जे आहे ते घेतलं होतं. पण ते घेऊन सुद्धा काय झालं नाही, ती कमिटमेंट पूर्ण झाली नाही. डायडॅश कॉन्ट्रॅक्ट चेंजेस, आता इथे कळत नाही नेमकं काय, पुढे वाचल्यावर कळेल. कॉन्ट्रॅक्ट चेंजेस बाय द इराणियन साइड अँड डिलेड रिस्पॉन्सेस फ्रॉम द इंडियन साइड वी आर पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. बरोबर, इथं प्रॉब्लेम आहे, पहिले कुणी घेतलं ते सांगितलं, मग त्याच्या विरुद्ध बोललं जाते, म्हणजे दोन ऑपोजिट गोष्टी आहे. अँड दॅट इज while contract changes by the Iranian side and delayed responses from the Indian side were part of the problem. बघा नेमकं काय होत होतं, कॉन्ट्रॅक्ट मध्ये वेळोवेळी इराणियन साइड काय करत होतं, चेंजेस करत होतं आणि थोडेफार चेंजेस करत होतं आणि जे चेंज करत होतं त्याला काय होत होतं, इंडियन साइड वेअर पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. डिलेड रिस्पॉन्सेस, यांच्याकडनं भारताकडनं त्यांना रिप्लाय जो गेला तो काय व्हायचा, डिले व्हायचा, उशिरा मिळायचा. आणि हा एक मेन प्रॉब्लेम जो आहे तो होता. सोबत द मेन हर्डल हॅज बीन द फिअर ऑफ अमेरिकन पेनाल्टीज. इथे महत्वाचा मुद्दा काय होतं, सगळ्यात महत्वाचं मेन फेअर डिलेड रिस्पॉन्सेस का बरं मिळत होते. रिस्पॉन्स डिलेट होण्याचं कारण, डिले होण्याचं कारण काय होतं, द मेन हर्डल हॅज बीन द फिअर ऑफ अमेरिकन पेनाल्टीज. अमेरिकेकडनं रूल्स, आपल्याला माहिती आहे इराण आणि अमेरिका भांडण आहे आणि त्यामुळे अमेरिकेने अशा काही पेनल्टी लावलेल्या आहे जे देश इराणला सपोर्ट करत त्यांच्या अगेन्स्ट, आणि त्या पेनल्टीज मुळे काय होत होतं, द मेन हर्डल मीन्स प्रॉब्लेम, समस्या. द मेन हर्डल हॅज बीन द फिअर ऑफ अमेरिकन पेनल्टीज. म्हणून काय होत होतं की इंडियाचे जे काही
रिस्पॉन्स आहे ते उशिरा जात होते. ते उशिरा जाण्याचं कारण काय, त्याला कन्व्हिन्स करून घ्यावं लागत होतं कुठनं अमेरिकेकडनं, आणि म्हणून जे रिस्पॉन्स मिळायचे ते सगळे इंडियाकडनं डिले व्हायचे. सो मेन रिझन जर आपण बघितलं याच्या मागचं, तर काय होतं, फिअर ऑफ अमेरिकन पेनल्टीज. अमेरिकेकडनं जी काही पेनल्टी किंवा जे काही ड्यू लागले जातील याच्या फिअरमुळे काय केलं जायचं, तर बऱ्यापैकी डिलेड रिस्पॉन्स जे ते व्हायचे. ओके. Even though India was able to negotiate a sanctions waiver for the Chabahar port and rail line from the US, even though India was able to negotiate. मग ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या परिस्थिती अमेरिकेकडनं भरपूर पेनल्टीज असून सुद्धा काय केलं जात होतं, इंडिया वॉज एबल टू, भारत हा शक्य होता टू निगोशिएट अ सँक्शन्स वेवर फॉर द चाबहार पोर्ट. एवढं सगळं असून सुद्धा भारताने अमेरिकेकडनं कन्व्हिन्स करून घेतलं होतं की काय, आम्ही तो प्रोजेक्ट जो आहे, चाबहार प्रोजेक्ट जो आहे तो आम्ही वेव करणार, स्टार्ट करणार. ठीक आहे. अँड रेल लाईन आणि रेल्वे लाईन फ्रॉम द युएस, म्हणजे अमेरिकेकडनं भारताने एवढं सगळं असून सुद्धा भारताने अमेरिकेकडनं परमिशन घेतली आणि सँक्शन करून घेतलं चाबहार पोर्ट, आणि सोबत सोबत काय रेल्वे लाईन जी आहे ती बनवण्याचं जे काही काम आहे, प्रोजेक्ट आहे, ते ओके करून घेतलं. Dadash International Construction and Equipment Partners were willing to sign onto the project. Dadash International Construction and Equipment Partners were willing to sign on to the project. The New Delhi has also dragged its feet on the matter. मग बरेचसे म्हणजे फ्यू, मेनी म्हटलं असतं तर मेनी किंवा मोर जर वापरला असतं, मोर सोबत दॅन आला असतं, मेनी ऑफ वापरावं लागलं असतं. म्हणून मग फ्यू इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन्स अँड इक्विपमेंट पार्टनर्स, मग बरेचसे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय लेवलला काम करणाऱ्या कंपन्या आणि इक्विपमेंट पार्टनर, आणि जे काही छोटे मोठे इक्विपमेंट साठी जे पार्टनर असतात ते सगळे विलिंग टू साइन ऑन टू द प्रोजेक्ट. त्यांची अशी इच्छा होती की हा प्रोजेक्ट त्यांना भेटावा. यासाठी नवी दिल्लीने सुद्धा काय केलं होतं, हॅज ऑल्सो ड्रॅग इट्स फीट ऑन द मॅटर. ड्रॅग इट्स फीट याचा अर्थ काय की एंट्री करणं. सो नवी दिल्लीने सुद्धा काय केलं होतं, या मॅटर मध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केलेला होता. आफ्टर अपील्स टू इंडिया इन्क्लुडिंग वन issued by its foreign minister Javed Zarif when he visited Delhi in January this year. After appeals to India, भारताने अपील केल्यानंतर including one issued by its foreign minister, मग जशा अपील होत होत्या चेंजेसशी रिलेटेड, सेम तशीच एक अपील हे करून दिल्लीला फॉरेन मिनिस्टर जावेद जरीफ जे आहेत ते एक दिवस भेटण्यासाठी आले. व्हेन ही व्हिजिटेड दिल्ली जानेवारी मध्ये या वर्षी जेव्हा ते व्हिजिटला आले तेव्हा इराण डायडॅश टू गो ऑन इट्स ओन बाय बिगिनिंग टू ले ट्रॅक्स फॉर द लाईन कनेक्टिंग चाबहार टू अफगाणिस्तान अँड तुर्कमेनिस्तान लास्ट वीक. बघा काय ठरवलं, जेव्हा ते इथं आफ्टर अपील्स टू इंडिया, भारताने सांगितल्यानंतर किंवा भारताची अपील ऐकल्यानंतर फॉरेन मिनिस्टर जावेद झरीफ यांनी दिल्लीमध्ये व्हिजिट केलं जानेवारीमध्ये, आणि व्हिजिट करून सांगितलं की इराण डायडॅश टू गो ऑन इट्स ओन, डिसाइडेड टू गो ऑन इट्स ओन, म्हणजे काय, टू स्टार्ट द प्रोजेक्ट बाय हिमसेल्फ इटसेल्फ. ठीक आहे. सो इराणनी असं डिसाइड केलं की आता हा प्रोजेक्ट आमचा आम्ही बनवणार. बाय बिगिनिंग टू ले ट्रॅक्स, ले म्हणजे स्टार्ट करणं, ट्रॅक्स मग जे काही पसरवणे म्हणू शकतो आपण. बाय बिगिनिंग टू ले ट्रॅक्स फॉर द लाईन कनेक्टिंग चाबहार टू अफगाणिस्तान अँड तुर्कमेनिस्तान. मग जसं की आपण बघितलं की चाबहार ते अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांच्यापर्यंत जो काही ट्रॅक्स आहे, रेल्वे लाईन साठीचे जे ट्रॅक्स आहे, लास्ट वीकला त्यांनी काय केले, पसरवलेले आहेत. जानेवारी मध्ये न्यू दिल्लीला ज्या वेळेस फॉरेन मिनिस्टर जावेद जरीफ भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता हा प्रोजेक्ट तुमच्याकडनं डिले होते, म्हणून आता हा प्रोजेक्ट आमचा आम्ही करायचा असं ठरवलेलं आहे, आणि त्यासाठी आम्ही चाबहार पासून तर अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांच्यापर्यंतची ऑलरेडी लाईन जी आहे ती काय करतोय, पसरवतोय, असं त्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं, आणि लास्ट वीकला त्यांनी ती लाईन जी आहे ती पसरवलेली आहे. ओके. सो इथं करेक्ट आन्सर असेल बी, बायको डिसाइडेड. ओके, चलते हैं आगे. Regardless of the reasons for India's inability to join the railway project, the decision can only be seen as an opportunity lost. बरोबर, लॉस्ट झालेली आहे, गेलेली आहे ती.
regardless of the reasons for India's inability to join the railway project. भरपूर साऱ्या समस्या असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील, त्या सगळ्या आपण एका बाजूला सोडून दिल्या तरी सुद्धा द डिसिजन कॅन ओनली बी सीन ॲज अन ऑपॉर्च्युनिटी लॉस्ट. मग आपण सांगितलं बऱ्याचशा गोष्टी झाल्या, अमेरिकेचं दडपण होतं, अमेरिकेचं बर्डन होतं, किंवा बाकी आपल्याकडनं साईडने डिले झाले, किंवा सो अँड सो भरपूर 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 रिझन्स असतील. पण ते सगळं सोडून द्या, थोडक्यात बघितलं तर ह्या डिसिजनमुळे कॅन ओनली बी सीन ॲज अन ऑपॉर्च्युनिटी लॉस्ट. यातून आपली जी मोठी ऑपॉर्च्युनिटी होती ती कुठेतरी लॉस्ट झालेली आहे, ती आपण गमावून बसलेलो आहे. The impression that India wavered due to US pressure, especially after India cancelled oil imports from Iran, also questions New Delhi's commitment to strategic autonomy. बघा मग काय म्हणते, the impression that India wavered due to US pressure. जसं की आपण बघितलं की जे काही इम्प्रेशन आहे भारतावरती, भारताने बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या कोणामुळं, युएसच्या प्रेशरमुळं, स्पेशली आफ्टर इंडिया कॅन्सल्ड ऑइल इम्पोर्ट्स फ्रॉम इराण. मग जसं की आपण बघितलं मेनली त्याच्यातलं रिझन कोणतं, मेनली जर बघितलं तर त्यातलं काय, जे काही इराणमधनं आपण जे ऑइल इम्पोर्ट करत होतो ते सुद्धा आपण कॅन्सल करून टाकले. कशामुळं, युएसच्या प्रेशर खाली, अमेरिकेच्या प्रेशरमुळं. यामुळेच आपल्यावरती जो आहे तो एक प्रश्न उभा राहतो की खरंच न्यू दिल्ली मधली जे काही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, म्हणजे जे आपण म्हणतो की आम्ही स्वयंशासित आहोत, आमचं डिसिजन आमचंच असणार आहे, पण ते खरंच आहे का? आपण कुणाच्या तरी प्रेशर मध्ये येऊन काय करतोय, काही डिसिजन जे आहेत त्या अशा म्हणजे जसे की इम्पोर्ट एक्सपोर्टचे असतील काही डिसिजन त्यामध्ये कॅन्सल करून टाकतोय. कशामुळं, तर युएसच्या प्रेशरमुळं. ही डील जाणं हा सुद्धा आपला खूप मोठा लॉस आहे, आणि ती पण आपण कशामुळे गमावलेली आहे, तर अमेरिकेच्या प्रेशरमुळे. ओके, म्हणून ते करेक्ट आन्सर असेल ए, लॉस्ट. While Iran claims it will fund the railway using its own resources. जर बघितलं आपण तर इराण काय क्लेम करतोय, इराण असं सांगतोय की इट विल फंड द रेल्वे युझिंग इट्स ओन रिसोर्सेस. इराण जे आहे ते स्वतः काय करणार आहे की रेल्वे प्रोजेक्ट जो आहे तो स्वतःसाठीचा जो फंड आहे तो स्वतः वापरणार आहे, स्वतः उभा करणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की इराणमध्ये एवढी गट्स नाहीये, इराणमध्ये एवढं सगळं शक्य नाहीये. ती कॉस्ट जी आहे ती खूप जास्तीची आहे, आणि एवढी जास्तीची असणारी कॉस्ट एकटा इराण तर लावू शकत नाही. पण तरी सुद्धा इट सीम्स टू हॅव एम्बार्क ऑन याचा अर्थ असतो की स्टार्ट अ जर्नी, एखादा प्रवास सुरू करणं किंवा एंट्री करणं. द चाबहार जाहेदान प्रोजेक्ट विथ अ डायडॅश बॉन्ड फ्रॉम अन इमिनंट डील चायना for a 25-year $400 billion strategic partnership on infrastructure, connectivity and energy projects. बघा, while Iran claims it will fund the railway using its own resources, जसं की इराण म्हणतोय किंवा इराण जे तर क्लेम करतोय की तो स्वतः काय करेल, रेल्वे साठी जे या प्रोजेक्ट साठी जो आहे स्वतः फंड उभा करेल. पण असं दिसतं की या जर्नीसाठी किंवा चाबहार जायदान प्रोजेक्ट साठी स्वतः त्यांनी जर्नी जरी सुरू केलेली असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स येणं, कॉन्फिडन्स बॉर्न मीन्स जन्म घेणं, मग त्याच्याशी रिलेटेड अ कॉन्फिडन्स बॉर्न, तिथे कॉन्फिडन्स निर्माण होणं. जो काही कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे फ्रॉम अन इमिनंट डील, इमिनंट म्हणजे भावी काळामध्ये येणारी, इमिनंट डील चायना फॉर अ 25 year असं बोललं जात आहे किंवा असं सूत्रांनुसार कळतंय की इराणमध्ये एवढा कॉन्फिडन्स येण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे फक्त आणि फक्त चायना सोबत भावी काळामध्ये जी चायना सोबत डील होणार आहे, जवळपास 25 वर्षासाठीची ती डील असणार आहे, आणि त्याच्यामध्ये $400 बिलियन एवढी पार्टनरशिप त्या दोघांची असणार आहे ऑन इन्फ्रास्ट्रक्चर. कोणत्या क्षेत्रामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी आणि एनर्जी प्रोजेक्ट्स, या 3 सेक्टरमध्ये जे तर त्यांची जवळपास $400 बिलियन एवढी त्यांच्यासोबत पार्टनरशिप असणार आहे चायना सोबत, आणि चायना त्याला फंड प्रोव्हाइड करेल 25 वर्षासाठी. कळतंय, आणि म्हणून इराणमध्ये तेवढा कॉन्फिडन्स आलाय आणि त्यांनी काय केलंय, भारताकडून तो प्रोजेक्ट जो आहे तो काढून घेतलेला आहे. ओके, इन अ वर्ल्ड वेअर कनेक्टिव्हिटी इज सीन ॲज द न्यू करन्सी. जसं की आपण बघितलंय नवीन जगामध्ये, जर आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं बिझनेस आणि व्यापार वगैरे ज्या पद्धतीने स्प्रेड होत आहेत, वाढतायत, त्यानुसार कनेक्टिव्हिटी इज सीन ॲज अ न्यू करन्सी. थोडक्यात बघितलं तर कनेक्टिव्हिटी जेवढी वाढणार तेवढी नवीन करन्सी जी आहे ती आपल्या मार्केटमध्ये येणार. इंडियाज लॉस कुड वेल बिकम चायनाज गेन. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर भारताचा लॉस होणार, म्हणजेच काय होणार, जर भारताला तिकडे एंट्री भेटलीच नाही
तर तिकडे कोणाला एंट्री भेटते, चायनाला एंट्री भेटते आणि ती चायनाच्या पदरावरती पडेल. म्हणजेच काय, चायनाला त्याच्यात काय होईल, फायदा मिळेल. अँड न्यू दिल्ली मस्ट वॉच दिस स्पेस क्रिएटेड बाय इट्स एक्झिट क्लोजली. मग आणि न्यू दिल्ली म्हणजेच इंडियाला, न्यू दिल्ली आहे ऍक्च्युअल, न्यू दिल्लीला उद्देशून नाही तर इंडियन जे आहे, इंडिया जे आहे त्याला, इंडियाला हा स्पेस जो आहे तो बघावा लागेल. स्पेस इथे अर्थ गॅप आहे. हा जो गॅप क्रिएट होणार आहे की इंडियाचा लॉस आणि तो चायनाचा गेन क्रिएटेड बाय इट्स एक्झिट, स्वतः त्यामधून, त्या डील मधून एक्झिट होऊन आपल्याला क्लोजली, खूप जवळून ते बघावं लागेल की आपला किती जास्त लॉस आहे आणि आता चायनाचा किती जास्त गेन आहे. ओके, सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर चायना, इराणनी काय केलं तर इराण हा भविष्यामध्ये काय करणार आहे, $400 बिलियन डील करतोय 25 वर्षासाठी चायना सोबत. म्हणून इराणने काय केलं, चाबाहार प्रोजेक्ट जो आहे तो भारताकडून काढून घेतलाय आणि त्याच्यासाठी कारण दिलंय काय की इंडियाकडनं आतापर्यंत आम्ही जेवढ्या कमिटमेंट मागितल्या किंवा जेवढे चेंजेस सांगितले एमओयू मध्ये, त्या सगळ्या चेंजेसला डिले होतोय. आणि तो डिले होण्याचं कारण जे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने किंवा इंडियाकडनं काय सांगितलंय की सगळ्या गोष्टींना जे तर काय करावं लागतं, युएसच्या प्रेशरचा किंवा युएसच्या ज्या काही पेनल्टीज आहेत त्या सगळ्यांचा विचार करून उत्तर द्यावं लागतं, होईल किंवा नाही होणार. आणि म्हणून जे आहे तर या गोष्टींसाठी काय होतंय, वेळ होतोय. पण ओव्हरऑल सगळं जर आपण बघितलं शॉर्ट मध्ये तर थोडक्यात यातून लॉस कुणाचा आहे, इंडियाचा. इंडियाला ऑलरेडी पाकिस्तान मुळे जे आहे तर अफगाणिस्तानने तिकडे एंट्री बंद होती आणि सोबतच काय केलं आता पाकिस्तान, अफगाणिस्तान, जर अफगाणिस्तान आणि इराण वगैरे ते सगळे जे जर चायना सोबत डील करताय तर साहजिक आपल्यासाठी सुद्धा जो चाबहार पोर्ट जे ओपन झालं होतं, फ्री ट्रेड झोन झालं होतं, ते सुद्धा काय होऊन जाईल, बंद होऊन जाईल. म्हणजेच काय, तिकडनं तसं रशिया, अफगाणिस्तान, इराण वगैरे ती साईड जी आहे तिकडे आपल्याला एक्सपोर्ट करणं जे आहे ते जरा अवघड होईल आणि त्या माध्यमातून काय होऊन जाईल, आपला बिझनेस किंवा जो काही एक्सपोर्टचा पार्ट आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. ओके, सगळ्यांना लक्षात आलं? इज देअर एनी डाऊट? कुणाला काही प्रॉब्लेम काही असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू.